भारताच्या नैऋत्येला सुमारे 750 किलोमीटरवर हिंद महासागरात अवघ्या 90,000 किलोमीटर क्षेत्रफळाचा एक चिमुकला देश आहे. मालदीव या देशाचे नाव आहे. जेमतेम 5.25 लाख लोकसंख्येचा हा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश भारतातल्या एखाद्या राज्या एवढा आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत हा देश भारताच्या एखाद्या जिल्ह्या एवढा आहे. या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे भारतीय पर्यटकांवरती अवलंबून आहे. कोणत्याही बाबतीत भारताची बरोबरी न करणारा, अगदी तुलनेने बोटाच्या नखा एवढा हा देश गेल्या काही दिवसापासून भारताला डोळे वटारीत आहे. यासाठी कारणीभूत ठरले ते अलीकडेच या देशात झालेले सत्तांतर. माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सेलिव यांचा पराभव करून चीन धार्जिन मोहम्मद मजूर सत्तारूढ झाले आणि त्यांनी पहिल्याच दिवसापासून भारताच्या कुरापती काढणे सुरू केले. भारताने मालदीवच्या भूमीवरून आपले सैन्य काढून घ्यावे हे मजूर यांचे पहिले वक्तव्य. मालदीवच्याच विनंतीवरून भारताने त्या देशाला 2 हेलिकॉप्टर भेट म्हणून दिली होती. त्याचे संचलन आणि देखभालीसाठी भारताचे तब्बल 77 सैनिक त्या देशात आहेत. मजूर यांच्या आधीही भारताविरोधी भूमिका असलेले राष्ट्राध्यक्ष मालदीवमध्ये सत्तेत होते, पण त्यापैकी कोणीही भारताव्यतिरिक्त इतर देशाची निवड पहिल्या विदेशवारीसाठी केली नव्हती. पण मजूर यांनी सर्वप्रथम भेट दिली ती तुर्की या अलीकडे भारताविरुद्ध भूमिका घेतलेल्या देशाला, आणि त्यानंतर ते पोहोचले चीन या भारताच्या परंपरागत प्रतिस्पर्धी देशात. थोडक्यात त्यांनी त्यांच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. स्वाभाविकच भारतालाही मालदीवच्या संदर्भातील आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या लक्षद्वीप दौऱ्याच्या निमित्ताने त्याची चुणूक आपल्याला दिसली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. लक्षद्वीप दौऱ्यात मात्र त्यांनी काही वेळ त्या बेट समूहातील एका सुंदर समुद्र किनाऱ्यावर घालवला आणि त्याची चित्रफित आणि छायाचित्र समाज माध्यमामध्ये प्रसारित केली. त्यात ते फेरफटका मारताना आपल्याला दिसतात. त्यानंतर लगेच भारत लक्षद्वीपला मालदीवचा पर्याय म्हणून विकसित करणार अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. पाठोपाठ मालदीवच्या 3 मंत्र्यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत शेरेबाजी केली. त्यानंतर भारतात समाज माध्यमांवरती सुरू झाला बायकॉट मालदीवचा ट्रेंड. मालदीवच्या प्रेमात असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील अक्षय कुमार, सलमान खान आदी कलाकारांनी मालदीववर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू केली. भारताला चहूबाजूने घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनच्या योजनेत मालदीवला महत्त्वाचे स्थान आहे. चीनने भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या कोको बेटावर लष्करी तळ उभारला आहे. भारताच्या ईशान्येला कंबोडियाच्या भूमीवर चीनचा लष्करी तळ गतवर्षीच कार्यरत झालेला आहे. भारताच्या दक्षिणेला श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर चीनने 100 वर्षाच्या लीजवर घेतले आहे. भारताच्या पश्चिमेला असलेले पाकिस्तानचे ग्वादार बंदर ही जवळपास चीनच्या मालकीचेच झाले आहे. उद्या भारताच्या नैऋत्येला मालदीवमध्येही चीनने लष्करी तळ उभारल्यास आश्चर्य वाटू नये. अशा परिस्थितीत मालदीवचा आकार कितीही चिमुकला असला तरी भारताला त्याच्या कृतीची दखल घेऊन आवश्यक तो बंदोबस्त करावाच लागणार आहे. कारण भारताच्या गोटात जाण्याचा धाक दाखवून चीनकडून पैसे उकळणाऱ्या नेपाळ, श्रीलंकेसारख्या देशाच्या मार्गाने मालदीवने वाटचाल सुरू केल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. आधुनिक काळात युद्धे रणांगणात होत नाही, तर आर्थिक अवकाशात खेळली जातात. त्या अनुषंगाने भारताने मालदीवची आर्थिक कोंडी करण्याचे ठरवले तर भारताला चूक ठरवता येणार नाही. अर्थात भारत तशी अधिकृत भूमिका घेऊ शकणार नाही, परंतु अनौपचारिक हे सध्या सुरू आहे. या प्रयत्नामध्ये कितपत यश मिळेल हे सांगता येत नाही. या देशांना चीनच्या भरवशावर भारताबाहेर उघड शत्रुत्व घेणे परवडणार नाही, हे मालदीवच्या नेतृत्वाने सुद्धा समजून घ्यायला हवे. चीनच्या नादी लागल्याने शेजारच्या श्रीलंकेची काय गत झाली आपण सर्वजण बघत आहोत. उभय देशांचे ऐतिहासिक काळापासून सांस्कृतिक बंध आहेत. भौगोलिक सानिध्यामुळे भारत हाच मालदीवचा नैसर्गिक मित्र ठरतो. संकटकाळी भारतच मालदीवच्या मदतीला धावून गेला आहे. मग ते 1988 मधील बंड असो किंवा 2004 मधील सुनामी असो वा 2014 मधील मालदीवच्या राजधानीमधील भीषण जल संकट असो.
चीन केवळ कर्जरूपाने पैसा देऊ शकतो, भारताप्रमाणे मदत करू शकत नाही, हे या लिंबू मालदीवच्या लक्षात यायला हवे. मित्रांनो, सोशल मीडियामध्ये 2-3 दिवसापासून मालदीव बायकॉट हे सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. या निमित्ताने मालदीवचा हा नेमका प्रश्न काय आहे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.